शिकवतात कल्पना मॅम, केळकर सर. आणि जिथे जायचं तिथे दोघांनी जायचं, हे आमचं दोघांचं ठरलेलं असतं. त्यामुळे तो प्रवास आमच्याकडनं तुम्ही लोकांनी पण शिकावा आणि छान सारखं असं जगता आलं पाहिजे. असो, आजचा विषय जो होता तो जसं मॅडमनी सांगितलं तसं डोळ्यात काहीतरी वेगळं आलं आणि प्रत्येक वेळेला काही ना काही वेगळं चांगलं लिहिण्याचा प्रयत्न हा देव करायला सांगतो आणि लिहायला लागतो. खरं तर कविता सुचली म्हणजे मॅमला इंग्रजी येते कविता लिहिता, मॅमना उर्दू मध्ये येते. त्या गोष्टी ऐकल्यानंतर आमचं पोट भरत नाही की आज उर्दू ऐकलं नाही, आज इंग्रजीमध्ये ऐकली नाही गोष्ट किंवा मराठीत ऐकलं नाही. पण जेव्हा कविता लोकांना सुचते तेव्हा त्याला दुसरं काही सुचत नाही. त्याची अवस्था खूप वाईट असते. हे खूप जाणवलंय आता. त्या दिवशी मॅडमनी डबा केला होता आणि डबा जेवता जेवता मला कविता सुचली. तो डबा मी जेवू शकलो नाही तोपर्यंत मी त्या कविता लिहिली नाही. हा खूप वेगळा अनुभव आहे. तर ह्याच विषयावर कविता लिहिली. तर 2 दिवसापूर्वी जेव्हा हा विषय निघाला तेव्हा स्वर्गीय जयसिंग पवार यांचं निधन झालं. त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारची पुस्तकं लिहिलीत. असा शब्द वेडा माणूस आपल्याला जग सोडून जातो ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि व्यवसायाने मी एका महाविद्यालयात काम करत असल्यामुळे मला एक एवढ्या वर्षाच्या अनुभवामुळे मला असं वाटतं की आपले जे जनरेशन आहे, जी समोर बसलेली आहेत किंवा आहे, ही सगळी शब्द लिहिणारे लोक आहेत. ज्यांना लिहायचं आहे. आणि आताची जी जनरेशन आहे तिला व्हिडिओ बघून शिकायचं आहे. हा डिफरन्स आहे की आताच्या मुलांना वाचायला नाही आवडत, लिहायला नाही आवडत. ते ऐकून बघतात, समोर बघतात आणि मग शिकतात. आणि मग याची खंत कुठेतरी या कवितेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलाय. बघा, थोडस जमलं तर समजून घ्या. कुणी शोधून देतं का, कुणी शोधून देतं का शब्द हरवले आहेत. कुणी शोधून देतं का अक्षर हरवली आहेत. कुणी शोधून देतं का. एक संघ विचारानं लिहिण्याची सवय मोडली आहे. एक संघ विचारानं लिहिण्याची सवय मोडली आहे. कोणी शोधून देतं का अक्षर हरवली आहेत. विचार मंथन आणि चिंतनाची सवय मोडली आहे. विचार मंथन आणि चिंतनाची सवय मोडली आहे. लेखणीने लिहिण्याची आणि कोरे कागद खरडण्याची सवय मोडली आहे. कोणी शोधून देतं का अक्षर हरवले आहेत. नावापुरतं काय तो शब्दसंग्रह अडगळीत पडला आहे. नावापुरता काय तो शब्दसंग्रह अडगळीत पडला आहे. पेनाची टोपणं पेनाचा शोध घेत घरातच इकडे तिकडे रेंगाळत आहेत. कोणी शोधून देतं का शब्द हरवले आहेत. खरंच सांगतो, आपल्याकडच्या त्या डिक्शनरी ज्या आहेत त्या कुठेतरी पडल्यात, कारण की गुगलवर सगळंच मिळतं. इतकी वाईट अवस्था आपल्या घरातल्या पुस्तकांची झाली. वैचारिक प्रगल्भता, सुजाण लेखक आणि चोखंदळ वाचक बोटावर मोजण्या इतकेच काय ते उरले आहेत. कोणी शोधून देतं का अक्षर हरवली आहेत. आपण सगळ्यांनी दिवाळी आल्यानंतर बरंच काय वाचलं असेल. त्याची मला आठवण या ठिकाणी खूप होते. दिवाळी अंक, गृहशोभा, जत्रा, चांदोबा, चंपक, किशोर, वाचन साहित्य, इतिहास जमा झाला आहे. तर बटाट्याची चाळ, मोरूची मावशी, युगंधरा ते मृत्युंजय मरण यातना सोसत आहेत. कोणी शोधून देतं का अक्षर हरवली आहेत.
आज बड्या मुश्किलीनं मराठी पुस्तक छापलं तर पुस्तकाला पुरेसा वाचक वर्ग मिळत नाही. मराठी भाषेची अधोगती पाहून प्रोत्साहन म्हणून सरकार भाषेला अविभाज्य दर्जा देत आहे. पण भाषा टिकवावी म्हणून सरकार नेमकं काय करत आहे? कोणी शोधून देतं का? शब्द हरवले आहेत. मराठी भाषेसाठी काय करत आहे असा प्रश्न प्रामुख्याने संत ज्ञानेश्वरांनी सरकारला विचारायला हवा. हे जरा मी जड लिहिलंय, कोणाला समजून घेतलं तर कळेल की ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरी जेव्हा लिहिली तेव्हा सर्वसामान्यांपर्यंत हा विषय जावा म्हणून लिहिली होती. आणि म्हणूनच असा विषय निघाला की मराठी भाषेसाठी सरकार काय करत आहे हा प्रश्न प्रामुख्याने संत ज्ञानेश्वरांनी सरकारला विचारायला हवा. सरकारच्या म्हणण्यानुसार संजीवनी समाधानी घेणाऱ्या ज्ञानेश्वरांनी पुन्हा मराठी भाषेसाठी पुनर्जन्म घ्यायला हवा. नाहीतर कुसुमाग्रज, मिराजदार आणि सारे कपाडाच्या कोनाड्यात अडगळ म्हणून पडून राहतील आणि खरोखरीच एक दिवस शब्द हरवले म्हणून आपली मराठी माणसं आपली मातृभाषा विसरून जातील, आपली मराठी भाषा विसरून जातील. कारण कोणी शोधून देतं का? अक्षर हरवली आहेत.